नागपूरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित आहे, त्याच निवासी आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि आणखी एका विद्यार्थ्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आश्रमशाळेतील एका सेविकाला पोलिसांनी अटक केली असून आता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत हा गंभीर प्रकार समोर आला आहे। आश्रमशाळेत सेवक म्हणून काम करणाऱ्या 44 वर्षीय राजेश मुलचंद मालापुरे याच्या विरोधात कोंढाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर 2 विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, तर आणखी एका विद्यार्थ्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। 17 ऑगस्टच्या रात्री एका विद्यार्थ्यासोबत घटना घडल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। अधीक्षकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच जिल्हा महिला आणि बाल संरक्षण विभागाची टीमही आश्रमशाळेत दाखल झाली। अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राथमिक माहिती घेतली। या चौकशी दरम्यान एका अल्पवयीन विद्यार्थिनीनेही तिच्यासोबत गैरप्रकार झाल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी पोस्को कायदा, बाल न्याय कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या घटनेचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला आहे। आश्रमशाळेत राहणाऱ्या सुमारे 260 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले जाणार आहे। तसेच आणखी कोणत्या विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचा गैरप्रकार झाला आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून आता अधिक काटेकोर उपाययोजना अपेक्षित आहेत। सध्या कोंढाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे।